विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती. तर मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत एस-एस-सी, एम-टी-एस व हवालदार या 2 पदांची भरती निघाली आहे. तुम्ही पाहू शकता. मल्टीटास्किंग नॉन टेक्निकल स्टाफ अँड हवालदार सी-बी-आय-सी अँड सी-बी-एन एक्झामिनेशन 2024 याचे जे अर्ज सुरू होणार आहेत ते 27 तारखेपासून आहेत. 27 जूनपासून ते 31 जुलैपर्यंत आहेत. त्यानंतरनं लास्ट डेट आहे फॉर्मची अप्लाय करण्याची ती 31 जुलै आहे. त्यानंतरनं पेमेंट जे आहे ते 1 ऑगस्टपर्यंत तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. त्याचबरोबर एक्झामिनेशन डेट जी आहे ती ऑक्टोबर-नोव्हेंबर या दोन्ही महिन्यात एक्झाम होऊ शकते. त्यानंतर मित्रांनो जे पे लेव्हल आहे मल्टीटास्किंग एम-टी-एस या पदासाठी पे लेव्हल 1 आहे आणि हे 7व्या वेतन आयोगानुसार आहे. त्याचबरोबर जे हवालदार पद आहे यासाठी पे लेव्हल 1 आहे. ही पण ग्रुप सीची पोस्ट आहे, नॉन गॅझेटेड पोस्ट आहे. त्याचबरोबर मित्रांनो टोटल जे व्हॅकन्सीज आहेत ते एम-टी-एसच्या 4,887 आहेत आणि हवालदारच्या सी-बी-आय-सी आणि सी-बी-एन यामध्ये 3,439 व्हॅकन्सी आहेत. त्याचबरोबर मित्रांनो आरक्षणाची इथे माहिती दिली आहे तुम्ही पाहू शकतात. मित्रांनो वयोमर्यादेबद्दल ह्या दोन्ही पदांची इथे माहिती दिली आहे तुम्ही पाहू शकतात. वयोमर्यादा जी आहे ती 18 ते 25 वर्ष एम-टी-एस या पदासाठी आहे आणि 18 ते 27 वर्ष हवालदार या पदासाठी आहे आणि काही एम-टी-एसचे जे व्हेरियस डिपार्टमेंट आहेत त्यांच्यासाठी 18 ते 27 वयोमर्यादा आहे. त्याचबरोबर मित्रांनो इथे कॅटेगरी वाईज एज रिलॅक्सेशन भेटत आहे. एस-सी-एस-टी 5 वर्षाचं, त्याचबरोबर ओ-बी-सी 3 वर्षाचं, पी-डब्ल्यू-बी-डी अनरिझर्व्ड त्यासाठी 10 वर्षाचं, पी-डब्ल्यू-बी-डी ओ-बी-सी 13 इयर्स, त्याचबरोबर पी-डब्ल्यू-बी-डी एस-सी-एस-टी 15 इयर्स असं आणि एक्स सर्व्हिसमॅनसाठी 3 इयर्स आफ्टर डिडक्शन ऑफ मिलिटरी सर्व्हिस. तर मित्रांनो हे होतं एज रिलॅक्सेशनबद्दलची माहिती. त्यानंतर मित्रांनो आपण स्कीम ऑफ एक्झामिनेशन काय आहे ते जाणून घेऊयात. टी-एस ह्या पदासाठी फक्त कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन होणार आहे आणि फक्त त्याची जी सिलेक्शन प्रोसिजर आहे ती पहिली एक्झाम आहे. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहेत. त्यानंतर मित्रांनो हवालदार या पदासाठी तुम्हाला पहिल्यांदा कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन द्यायचे आहे. त्यानंतरनं फिजिकल इफिशियन्सी टेस्ट पी-ई-टी पास करायची आहे आणि फिजिकल स्टँडर्ड टेस्ट या 2 टेस्ट तुम्हाला द्यायचे आहेत. तर मित्रांनो तुमचं सिलेक्शन होतं. यामध्ये जे एक्झामिनेशन असणार आहे ती कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन असणार आहे. यामध्ये विविध प्रकारच्या भाषांमध्ये ही परीक्षा घेण्यात येणार आहे. तुम्ही पाहू शकता. 13 रिजनल लँग्वेज जसं की महाराष्ट्रामध्ये मराठी आणि कोकणी अशी भाषा आहे. तर आपल्या मातृभाषेत पण आपण हा पेपर देऊ शकतो. त्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशनचे इथे पॅटर्न दिला आहे. यामध्ये एम-टी-एस या पदासाठी सेशन 1 मध्ये न्यूमेरिकल अँड मॅथेमॅटिकल ॲबिलिटी म्हणजे मॅथ्स अँड रिझनिंग ॲबिलिटी यासाठी एकूण 20-20 प्रश्न असणार आहेत आणि टोटल जे मार्क असणार आहेत ते 60 असणार आहेत. आणि हा झाला मित्रांनो सेशन 1. सेशन 1 मध्ये एकूण 45 मिनिटांचा तुमच्याकडे कालावधी असणार आहे. त्याचबरोबर सेशन 2 साठी जनरल अवेअरनेस याचे एकूण 25 प्रश्न असणार आहेत आणि इंग्लिश लँग्वेज अँड कम्प्रिहेन्शन याचे एकूण 25 प्रश्न असणार आहेत. 75 गुणांसाठी सेशन 2 असणार आहे. यासाठी 45 मिनिटांचा कालावधी असणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही पाहू शकता द कॅन्डिडेट विल गेट 45 मिनिट टू कंप्लीट सेशन 1. ऑन द कंप्लीशन ऑफ 45 मिनिट्स सेशन 1 विल गेट ऑटोमॅटिकली क्लोज्ड. तर मित्रांनो सेशन 1 हा कंप्लीट झाल्यानंतरनं तो ऑटोमॅटिक तिथे क्लोज होणार आणि त्यानंतरनं सेशन 2 चालू होणार. तर ही माहिती होती मित्रांनो परीक्षाबद्दलची. आता आपण जाणून घेऊयात पी-एस-टी आणि पी-ई-टी या एक्झामिनेशनबद्दलचं. तर मित्रांनो फिजिकल एफिशियन्सी टेस्ट जी आहे ती इथे हवालदार सी-बी-आय-सी अँड सी-बी-एन या पदासाठी आहे. इथे तुम्ही पाहू शकता फिजिकल एफिशियन्सी टेस्ट हे तुम्हाला जो इव्हेंट असणार आहे तो फक्त वॉकिंग असणार आहे. तुम्हाला वॉकिंग करायचं आहे 1600 मीटर 15 मिनिटात तुम्हाला वॉकिंग करायचं आहे मेलसाठी आणि फिमेलसाठी 1 किलोमीटर वॉकिंग 20 मिनिट. तर मित्रांनो हा जो फिजिकलचा इव्हेंट होता तो वॉकिंग आहे. तुम्ही पाहू शकता. त्यानंतर इथे फिजिकल स्टँडर्ड टेस्ट दिली आहे की हाईट चेस्ट किती असणार आहे. मेलसाठी तुम्ही पाहू शकता हाईट जी आहे 157.5 सेंटीमीटर आहे. त्यानंतर चेस्ट जी आहे ती 81 सेंटीमीटर आहे. त्याचबरोबर फुल्ली एक्सपांडेड विथ मिनिमम एक्सपान्शन इज 5 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटरच तुम्हाला छाती फुगवून इथे असणार आहे मेलसाठी. त्याचबरोबर फिमेलसाठी तुम्ही पाहू शकता हाईट जी आहे ती 152 सेंटीमीटर आहे. वेट जे आहे ते 48 किलो आहे. इथे डिटेल ऑफ वॅकन्सी हवालदार या पोस्टची तुम्ही वॅकन्सी पाहू शकता. सी-जी-एस-टी या कार्यालयामध्ये औरंगाबादच्या तुम्ही पाहू शकता एकूण जे रिक्त पदे आहेत ते 6 आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर इथे मुंबई आहे. मुंबईमध्ये एकूण जे रिक्त पदे आहेत ते 304 आहेत. सी-जी-एस-टी कार्यालय आहे आणि यासाठी त्यानंतर पुन्हा पुणेमध्ये एकूण 9 पदे रिक्त आहेत. असं मित्रांनो ऑल इंडिया त्यांनी ते रिक्त पदांचं तपशील दिला आहे. तुम्ही पाहू शकता. ॲनेक्स सर्व्ही ही पी-डी-एफच्या शेवटची आहे. जाहिरातीच्या पी-डी-एफच्या शेवटी ही माहिती दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी कोड दिले आहेत. हे जे कोड आहेत मित्रांनो हे तुम्हाला प्रेफरन्ससाठी उपयोगी पडणार आहेत. तुम्ही जी पोस्ट प्रेफरन्स भरणार आहात त्यासाठी तुम्हाला इथे कोड जो आहे तो ते भरावा लागणार आहे अर्ज करताना.
त्याचबरोबर मित्रांनो अर्ज करण्यासाठी त्यांनी जाहिरातीमध्ये स्टेप बाय स्टेप माहिती दिली आहे. तुम्ही पाहू शकता. अर्ज करण्या अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही पाहू शकता. पहिल्यांदा रजिस्ट्रेशन कसं करायचं, त्याचबरोबर पर्सनल डिटेल आणि जी काही अर्ज करण्याची प्रक्रिया आहे ती ते सर्व माहिती दिली आहे. एकूण जे रिक्त पदे आहेत ते एकूण 8,326 टोटल पदे आहेत मित्रांनो. ही मेगा भरती आहे. 10वी पासवरती ही भरती आहे. तुम्ही पाहू शकता. टी-एस आणि हवालदार या दोन्ही पदांसाठी जी शैक्षणिक पात्रता आहे ती मित्रांनो आहे 10वी पास. 10वी पासवरती तुम्ही या पोस्टला अप्लाय करू शकता. मित्रांनो ही माहिती होती एस-एस-सी, एम-टी-एस आणि हवालदार या पदाच्या भरतीबद्दलची. अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.